जनगण मन अधिनायक जय हे ते जॉर्ज पंचमला रवींद्रनाथ टागोर म्हणतात. तुम्ही कोण आहात? जनगण मन अधिनायक, तुमचा जय जयकार असो. कोण? जॉर्ज पंचमला. भारत भाग्य विधाता, तुम्ही भारताचे भाग्य विधाते आहात. विधाता म्हणजे निर्माता. भारताचे भाग्य निर्माते तुम्ही आहात. कोण? जॉर्ज पंचम, जो आपल्या अत्याचार करीत होता. त्याला रवींद्रनाथ टागोर म्हणतात की तुम्ही भारताचे भाग्य विधाते आहात. भारत भाग्य विधाता. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग हे वेगवेगळे प्रांताचे नाव आहेत. पंजाब, सिंध प्रांत म्हणजे तिकडे पाकिस्तानच्या बाजूला. त्यावेळेला भारत एकत्रित होतं. गुजरात, मराठा म्हणजे महाराष्ट्र, द्राविड म्हणजे दक्षिण भारत, हे केरळ, तामिळ वगैरे हे प्रांताचे नाव आहेत. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग म्हणजे बंगाल, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा. मग हिमाचल असेल, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, उच्छल जलद तरंग. या यमुने गंगेतून जे तरंग उठतात, काय उठतात? तव शुभ नामे जागे, तुमच्या शुभ नावाचा ते गर्जना करतात. कोण? हे गंगे यमुनेचे तरंग. तव शुभ आशिष मागे, तुमच्या करता भगवंतला आशीर्वाद मागतात. आणि गाये तव जय गाथा, तुमची जय जय गाथा गातात. बघा काय स्तुती केली. गाय तव जय, जनगण मंगलदायक जय हो. तुम्ही या जनगण मंगल या जगता, या भारताचे मंगलदायक आहात. तुम्ही भारत भाग्य विधाता आहात. अशा प्रकारची स्तुती जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोरने केली. त्यावेळेस देश स्वतंत्र नव्हता आणि त्याला आपण काय म्हणतो? गीत. कोणतं गीत? राष्ट्रगीत. याचा राष्ट्राशी काहीच संबंध नाही. अशाच प्रकारचा हा इतिहास जो शिकवला जातो, चुकीच्या पद्धतीने आजही शिकवला जातो. मला असं वाटतं एवढे मोठे मोठे बुद्धिमान लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना अजूनही का करू नये? मी जे तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही याचा इतिहास शोधा. रवींद्रनाथ टागोरने हे गीत केव्हा लिहिले, केव्हा गायलेलं आहे? 1911 मध्ये गायलेलं आहे ते. आणि 1941 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांचा मृत्यू झालेला आहे. आणि देशाला स्वातंत्र्य 47 मध्ये मिळालेलं आहे. म्हणजे देशाला स्वातंत्र्याचे मिळण्याच्या आधी 6 वर्ष आधी तो माणूस मेलेला आहे. काहीच संबंध नाही. आणि देशाला संबोधनही नाही. जॉर्ज पंचम जो राजा होता, ज्याने भारतावर अन्याय केले, त्याची स्तुती मनुष्य करतोय आणि ते आपण राष्ट्रगीत म्हणून गातोय. आता आपण स्वातंत्र्यात आहोत का? तर अशा प्रकारची शिक्षण प्रणाली जी आहे खूप चुकीची, आणि यामध्ये अध्यात्माला विरोधक असणारी शिक्षण प्रणालीमुळं हा मधल्या पिढीचा जो वर्ग आहे हा सगळा बिघडला. त्यामुळं लोकांना परमार्थापासून लोक लांब जायला लागले. जे आपली संस्कृती मुळात हजारो वर्षापासून चालत आलेले आहे, ते विचार सगळे आपल्या डोक्यातून निघून गेले आणि ते दुसरेच विचार आपल्या डोक्यामध्ये शिकले. गीतेला संपूर्ण विश्वाने डोक्यावर घेतलं.